इथं प्रत्येक माणसाला एक लिमिट असतं, परंतु हा भोंदू बाबा अशोक खरात अनलिमिटेड आहेत। याचे कितीतरी व्हिडिओ, कितीतरी लोकांसोबत संबंध, कितीतरी घोटाळे, या सगळ्या बातम्या ऐकून महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्काच बसत आहे। आत्ताच या बाबाचा एक जबरदस्त कारनामा समोर आलेला आहे। यावेळी याने एका राजकीय महिलेला टार्गेट केलेलं होतं। नेमकं ही राजकीय महिला कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत, ही राजकीय महिला नेमकं याच्याकडे कशासाठी आली होती, याने तिच्यासोबत काय काय केलं, कसं केलं, त्याची सगळी गुप्त माहितीच आपल्या हाती लागलेली आहे। ही नुसतीच माहिती नाही, तर ते सर्व मी तुम्हाला दाखवणार, जे हा काळ्या काचेच्या मागे करायचा। या भोंदू बाबाच्या जाळ्यामध्ये अनेक महिला सापडल्या। हा महिलेला कसं गोडगोड बोलायचा, यांना नेमकं काय पिण्यासाठी द्यायचा, हे सगळं मी तुम्हाला पुढे याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। फक्त तुम्ही एक काम करायचं, शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघत रहा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। आणि या मोठ्या बातमीसाठी या व्हिडिओला लगेच एक लाईक झालाच पाहिजे। लगेच लाईक करा। हा भोंदू बाबा अशोक खरात बरोबर महिलांना टार्गेट करायचा। महिला याच्याकडे आल्या की त्यांना गोडगोड बोलायचा, तुम्ही खूप सुंदर आहेत, तुम्ही खूप सुंदर दिसतात, तुमच्या पतीचे तुमच्याकडे लक्ष नाही, तुमचा पती तुमच्यासाठी योग्य नाही, तुमची मी हे काम करून देतो, तुमचं ते काम 100% होणार, असं काही पण महिलांना सांगायचा आणि असं त्या महिलांना बोलून आपल्या जाळ्यात अलगद फसवत असे। त्यानंतर ते सगळं काम करायचा जी पडद्यामागे चालायचं। आता SIT आणि पोलीस प्रशासन चांगली कसून या भोंदू बाबाची चौकशी करीत आहे। याची पोलीस कस्टडी आणखी 4 दिवस जास्त मागवून घेतले आहेत, कारण की अजून बराच तपास करणं बाकी आहेत। याच्याकडे कोण कोण आलं, कशासाठी आलं, याच्याकडे आणखी काय काय सापडते, याचाही पोलिसांना अजून तपास करणे बाकी आहे। नाही, त्यामुळे पोलीस कस्टडी मागवून घेतलेली आहे। हा खूप मोठा भोंदू बाबा आणि याचे कारनामे कालच SITने याच्या ऑफिसवर जाऊन पडताळणी केली। तिथे बघितल्यावर पोलिसांना सुद्धा एक धक्का बसला, कारण की याच्याकडे खूप महागड्या काचा याने आपल्या ऑफिसला लावलेल्या होत्या, ज्या काचीतून बाहेरून बघितलं तर आतमधलं काही दिसत नव्हतं। आणि याच गोष्टीचा फायदा घेत यांनी यावेळी एका मोठ्या राजकीय महिलेला टार्गेट केलं। ही राजकीय महिला याच्याकडे किती वेळेस आली, अजून कोण कोण आलं आणि यांनी यांच्यासोबत काय काय केलं, कुठे केलं, हे सगळं मी तुम्हाला लगेच दाखवतोय। फक्त तुम्ही हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, अजिबात व्हिडिओ सोडायचा नाही। याने अनेक महिलांचे शारीरिक शोषण केले, अनेक महिलांना यांनी आपल्या वाईट कामामध्ये सामावून घेतले। बऱ्याच महिला आता समोर येत आहे, हिम्मत दाखवित आहे आणि या भोंदू बाबांनी आपली कशी फसवणूक केली, आपल्याला कसं त्याच्या जाळ्यात बसवलं, याची तक्रार देत आहेत। या बाबाविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहे। कुठेतरी यांनी आर्थिक फसवणूक केली, कुठेतरी याने व्यापाऱ्यांना फसवले, कुठेतरी याने महिलांचं शोषण केलं। असे दिवसांना दिवस या बाबाबद्दल महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून बातमी येत आहे। याच्या दरबारामध्ये येणारे लोक कोणी सर्वसामान्य नव्हते, मोठ्या मोठ्या पक्षाचे नेते, मोठ्या मोठ्या पक्षाचे मंत्री, सर्व लोक येत असतात। त्यामुळे याच्यामुळे बरेच मोठे नेते अटकणार हे तर निश्चितच आहे। याच्याकडे 38 आमदार आल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। नेमकं हे सगळे आमदार कोणत्या मतदारसंघाचे आहेत, त्या सर्व आमदारांची नावं सगट यादी आपल्या हाती लागली आहेत। हे सगळे मी तुम्हाला लगेच दाखवतोय। यांची सगळ्यांची नावे जर ऐकले तर तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल। तुम्ही या सगळ्या आमदारांना चांगला मानतात, मोठ्या बहुमताने तुम्ही या सगळ्या आमदारांना निवडून दिलेला आहेत, परंतु या आमदारांचे असे काळे कामे, पडद्यामागील ते सगळे वाईट कामं आपण तुम्हाला लगेच दाखवत आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा। या भोंदू बाबा अशोक खरातच्या नावावर, याच्या पत्नीच्या नावावर अनेक ठिकाणी मालमत्ता सापडलेली आहेत। या बाबाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत। आता पोलीस प्रशासन सगळा योग्य दिशेने तपास करीत आहे, त्यामुळे मोठ्या मंत्र्यांची सुद्धा आता सगळी चौकशी होणार। बऱ्याच आमदारांना आता मोठा दणका बसणार। हे सर्व आमदार कोणी सर्वसाधारण नाही, मोठ्या राजकीय पक्षाचे मोठे नेते आहेत। राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहेत, राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, राज्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य हमीभाव भेटत नाही, शेतकऱ्यांचा शेतमाल तसाच पडून आहेत। इतके मोठे प्रश्न असताना हे मोठे मंत्रिमंडळ या अशा बाबाच्या नादी लागून जनतेकडे दुर्लक्ष करत आहे। परंतु आपल्याला आत्ताच एक महत्त्वाचा गुप्त व्हिडिओ सापडला, जो मी तुम्हाला लगेच दाखवणार, जो बघितल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातील जनता मोठा संताप निर्माण करेल आणि तुम्ही या मोठ्या नेत्यांना आता सोडणार नाही। ते सगळं मी तुम्हाला लगेच दाखवतोय, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका या खरातच्या ऑफिसमध्ये जात होत्या, नवरे बाहेर बसून होते, मोठमोठे अधिकारी येतात। म्हणजेच तुम्ही त्या बंधुगिरीला, अंधश्रद्धेला
तुम्ही समर्थन केलेलं आहे. बाकी आत काय झालं हे मी आत्ता सांगणार नाही, कारण त्याचे पुरावे माझ्यापुढे नाही. पण जे काही व्हिडिओ आत्ता पुढे येत आहेत त्यातून हे सगळे सिलेक्टेड येत आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत. आता 150 पुढे आले आहेत. तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजेत. तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे गेलात, तुम्हीसुद्धा दोषी आहे त्यामध्ये. आता त्यातून तर नवीन प्रकरण आमच्या पुढे आलेलं आहे. या घरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक दुसऱ्यांच्या फॅमिलीसुद्धा शेअर करत होता. म्हणजे किती हालचं आणि घाणेरडं, महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणारं, महाराष्ट्राची इज्जत काढणारं, इब्रत काढणारं हे सगळं प्रकरण आहे. तरी राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही आणि वाटू नये. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असावी? रुपाली चाकणकर यांना समज देऊन चालणार नाही. तर ज्यांचे ज्यांचे फोटो आहे की ज्यांचे ज्यांचे फोन कॉल ट्रेस होत आहे त्या सर्वांना समज द्यायला पाहिजे, त्यांचा तपास व्हायला पाहिजे. यालाच फेर चौकशी म्हणता येईल. फेर चौकशी कशाला? चाकणकर एकटी नाहीत. काल परवा केसरकर म्हणालेत की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत. त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल. त्यामध्ये काही मंत्रीसुद्धा आहेत. मग ह्यांची चौकशी का नाही? चाकणकरांची केलीच पाहिजेत. ती तर दिसतेच आहे, ज्या पदावर ती होती आणि त्या पदावर राहून तिच्या ऑफिसमध्ये सुद्धा ती सगळं बंधुगिरी पाळत होती अशी माहिती आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई तर झालीच पाहिजेत. पण त्याबरोबर यामध्ये असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही नोटीस दिली पाहिजे, त्यांनाही चौकशीला बोलवलं पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. तर या चौकशीला अर्थ राहील. नाहीतर मोठ्या धेंडांना वाचवण्यासाठी हा केवळ चौकशीचा फार्स म्हणून करायचा आणि नंतर गुंडाळला जाईल. ही परिस्थिती उद्या येऊ नये यावर आमचं बारीक लक्ष आहे. कुठेतरी आता या प्रकरणात ईडी देखील प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल जे फोटो पुढे आले, ब्लॅक मनी व्हाईट करणारे जे काही चेहरे आलेत ते त्या बंधुबाराबरोबर दिसत आहेत. वारंवार अनेक मंत्र्याबरोबर दिसलेत, त्यांच्याबरोबर त्यांचे फोटो आहेत. ते महाराष्ट्राला ओळख आहे तो फोटो, तो चेहरा, की हा व्यक्ती ब्लॅकचे पैसे व्हाईट करून देतो. म्हणजे याचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत आहेत. होऊ शकतो की हा बंधू बाबा या सगळ्या मंत्र्यांचे पैसे घेऊन व्हाईट करून द्यायचा धंदा पण करत असेल. हा त्याचा ॲडिशनल धंदा असेल, अतिरिक्त धंदा असेल. तर हे असे नवीन नवीन उद्योग पुढे येत आहेत त्याचे. यामुळे मला वाटतं ही चौकशी SITच्या पर्यंत पुरेशी नाही.